या संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, उलटा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय. ती आपण पाहतोय वाणिवली संघ. बामणडोंगरी संघाने टॉस जिंकलेला आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय बऱ्याच वेळानंतर आपण बघितलं की ज्यांनी टॉस जिंकले त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र शेवटच्या सामन्यामध्ये फायनल मध्ये जीवदानी बामणडोंगरी या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही आमचे देवघरे असतील, सागर देवघरे ना, सोमनाथ देवघरे आणि सागर देवघरे, राजेशजी देवघरे, दोन्ही आमचे प्याकर आहेत बामणडोंगरी संघाचे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे बामणडोंगरी संघाचे. सगळ्यांचं स्वागत आहे या शेवटच्या मॅच मध्ये. फायनल मॅच, 2 ओव्हरची मॅच, आमदार ट्रॉफीची ही मॅच नाईट मध्येच संपते, हे आपलं भाग्य आहे. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. राजेशजी देवघरे आणि सोमनाथजी देवघरे यांच्याकडून. फलंदाज आपण पाहतोय दोन्ही सलामीची जोडी. खरं तर मॅच नारपोली संघ सहज जिंकेल असं वाटलेलं. 2 चेंडूमध्ये त्याने 1 धाव झाली नाही. अगोदर होता तो नरेंद्र, त्याच्यानंतर गेला तो वासू. डॉट 2 चेंडू टाकले ते गोलंदाजानं. पहिले षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय वाणिवली संघाचा मायरा 11 साई समर्थ, जय हनुमान, वाणिवली फिरून मारायचं होतं. फलंदाज आपण पाहतोय बामणडोंगरी संघाचा आर्यन नाईक. शरद मुसळे, आर्यन नाईक. चेंडू हवेमध्ये, दोघांच्या मध्ये पडलाय. 2 धावा आर्यनला. 2 धावांनी आपलं खातं खोललंय, संघाचं खातं उघडलंय. फायनल मॅच आपण पाहताय, मेगा फायनल, आमदार ट्रॉफी 2025 ची ही शेवटची मॅच. 2 धावा धावफलकावर लागल्या. ते अगोदर पण बघितलं. 21 धावांचा पाठलाग करायचा होता नारपोली संघाला. 15 धावांचा पाठलाग करायचा होता. 2 चेंडूमध्ये 1 धाव त्यांना करता आली नाही. शेवटच्या दांडी गुल आर्यन बाद झालाय. पाठीराखे बघा जोशामध्ये आहेत. दांडी गोल केले ती गोलंदाज आपण बघितलंय. कित्येक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्याला मिळाल्या. आज मॅन ऑफ द सिरीज पण त्याला आज डे मध्ये एनआयएमच्या मैदानावर मिळाली. तो शरद मुसळे, SH केळकर या कंपनीकडनं खेळताना. आजच्या मॅन ऑफ द मॅच पण भरपूर त्याला मिळालेल्या आहेत. शरद मुसळेचा दिवस पण होता आणि रात्र पण त्याचीच असं वाटतंय. आर्यन नाईक बादवून तमोमध्ये परतल्या. सगळ्या मॅच मध्ये आर्यन नाईकनं चांगली फलंदाजी केलेली आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र तो लवकर बाद झालाय. 2 धावांवर त्रिफळाचीत झालाय. यष्ट्या त्याच्या वाकवल्या त्या शरद मुसळेनं. आता नवीन फलंदाज आलाय, डावखुरा फलंदाज शुभम पाटील. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आहे संदेश गोंधळी. शुभम पाटील आणि संदेश गोंधळी दोन्ही मला वाटते डावखुरे फलंदाज आहेत. संदेश गोंधळी नॉन स्ट्राइक एंडला. कट केला चेंडू गल्ली आणि पॉइंटच्या मधून जाईल असं वाटलं. चांगली फिल्डिंग, सिंगलच आलेली आहे. 3 धावा धावफलकावर लागतात. आपण पाहतोय स्वामी समर्थ मायरा 11, साई समर्थ मायरा 11, जय हनुमान वाणिवली संघाच्या विरुद्ध आपण पाहतोय स्वामी 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाच्या. अजित लबडे यांनी पॅक केलेला हा संघ आहे आणि अजिंक्य भाऊड पण आहेत त्याच्यामध्ये. दोघांनी ताकद लावली आणि फायनल मध्ये पोहोचलेला आहे तो वाणिवली संघ. शरद मुसळे स्लोवर डिलिव्हरी केली होती, ऑफ ड्राईव्ह केले, चेंडूला सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावतायत, सिंगलच मिळते. या सिंगलला धावसंख्या वाढते बरोबर. 4 धावा होत आहेत. 2 षटकांची मॅच आहे. बामणडोंगरी संघाची ताकद आपण मगाशी बघितली. 15 धावा त्यांनी करून दिल्या नाही. नारपोली संघाला त्यांची ताकद आहे गोलंदाजी फिल्डिंग. काल नारपोली संघाने पण मस्त फिल्डिंग केली होती आपण बघितलं.
फिल्डिंगच्या जोरावरच मॅच जिंकली होती त्यांनी, पुढे गेले होते. काय फटका मारलाय बघूया, आत की बाहेर, तळ्यात की मळ्यात. ओ ग्रेट कॅच होईल का? कॅच ऑफ द डे, फायनलचा मॅच हा झेल. पकडो कॅच और जीतो मॅच. आणि फलंदाज होता तो शुभम पाटीलचा झेल. खरं तर 5 धावा पण वाचवल्या, झेल पण पकडला, 6च्या 6 वाचवल्या. आणि धावसंख्या आपण पाहतोय आता मात्र कठीण होत चाललंय ते बामण डोंगरी संघासाठी. 2 बाद 4 अशी नाजूक अवस्था. षटक संपलेलं आहे, कमालीचं षटक टाकलेलं आहे शरद मुसळे. मी म्हणालो की आजचा दिवस कदाचित दिवस आणि रात्र शरद मुसळेची आहे. कधी कधी असं होतं ना की तुम्ही मेहनत करता, तुम्ही भरपूर मेहनत करता, पण दैव पण तुमच्या पाठीशी पाहिजे. आणि आज मला थोडं लक फॅक्टर त्याच्या बाजूने आहे. कधी कधी एखादा माणूस भरपूर मेहनत करतो, कष्ट करतो, पण त्याला फळच मिळत नाहीत, कारण त्याच्या पाठीमागे त्याचे दैव नसतात. आणि असं म्हणतात ना की तुमच्या नशिबामध्ये तेवढंच तुम्हाला मिळणार, आणि जरी तुम्ही हिसकावून घेतलं कोणाचं तर टिकणार नाही. धावसंख्या 4. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो इथे गोलंदाज वैभव थोरवे. वैभव थोरवे आलेले आहे. पुन्हा एकदा आमचे दीपक दादा असतील, संतोषजी महापदे असतील, सगळे आमचे ज्येष्ठ मंडळी बघा पुन्हा एकदा आलेली आहेत. मेघनाथजी मालुसरे. हो, टायमिंगचा फटका, टायमिंग जुळवलं आणि जबरदस्त. आपण या फटक्यामध्ये बघितलं की टायमिंग होतं आणि षटकार आलाय तो फलंदाज संदेश. आपण म्हणतो की तकदीर पाटील, त्याच्यानंतर त्याचा जो फलंदाज भानुदास म्हात्रे यांच्या अनुपस्थितीमध्ये पण आज चांगली कामगिरी या मैदानावर आपण बघितली ती बामण डोंगरी संघाची. त्याच्यामध्ये ताकद येते संदेश गोंधळे, आणि जो त्याचा पहिला गोलंदाज होता आदित्य पाटील, दुसरा गोलंदाज पण चांगला होता. धावफलकावर आहेत ते आता आपण पाहतोय त्या बामण डोंगरी संघाच्या 10. ऑफ साइडला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेळलाय, सिंगल घेतलेले. दुसऱ्या धावसाठी संदेश गोंधळे धावतात. 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 बाद 12. अजूनही दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय थोरवे, वैभव थोरवेच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावसंख्या ती 12. 8 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 बाद 12. एक षटकार मारलाय संदेश गोंधळी. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाजाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 14 धावा. 20-22 जरी झाला तरी टक्कर देऊ शकतात ते बामण डोंगरी संघ. गोलंदाज त्यांच्याकडे चांगले आहेत. इकडे वानिवली संघाकडे आपण खरं तर दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण डी गटामध्ये होता ABCD E अशा गटातून. मोपाड्यामध्ये पण असंच झालं. F गटाचा जो टीम होती त्याने A गटातल्या टीमला हरवलं. ज्यावेळेस टीम टाकतात त्यावेळेस म्हणतात की आम्हाला A गट न, हा गट नको, तो गट नको, पण बक्षीस मारल्यावर बोलत नाही. असं काहीच नाही. तुम्ही ज्यावेळेस मोठ्या टीम बरोबर खेळाल तेव्हा मोठे व्हाल. तुम्ही EF मध्ये जर राहिले, जसे आपण शाळेत असताना अ आणि ब मध्ये गेला का ढ, आणि जो अ मध्ये आला तो हुशार, आणि क मध्ये गेला तर 2 वर्ष तिथेच. पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा षटकार मारलाय फलंदाज संदेश गोंधळी. चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या होती ती 20. संदेश गोंधळी 15 वर खेळतोय. धावसंख्या झालेली ती 20. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 21 धावा धावफलकावर लागतात. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की गेट टुगेदर सुरू आहेत. या व्हॉट्सअपमुळे, मोबाईलमुळे पूर्वीचे 20 वर्षाचे 25 वर्षापूर्वीचे सगळे गेट टुगेदर चालू आहेत.
त्याच्यामध्ये काही जे आहेत ते 3-3 4-4 ग्रुपमध्ये आहेत, कारण 2-2 3-3 वर्ष नापास झालेले आहेत. तो बोलतो माझ्या वर्गात होता, तो बोलतो माझ्या वर्गात होता, असेलच ना 3-3 वेळा नापास झाल्यावर. असे गेट टुगेदर चालू आहेत आणि दशरथ पाटील साहेब जुन्या आठवणी पण ताज्या होतात काही ठिकाणी. दुसरी धाव फायनलची मॅच, तिसरी धाव होईल का? नाही. चेंडूची फेक सरळ आहे आणि ते फलंदाज बाद होतोय. तो संदेश आदित्य आउट होतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती बामण डोंगरी संघाची आपण पाहतोय 23. आपण पाहतोय स्वामी 11 स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी. हा एलईडी स्टंप कोणी नेऊ नका, नाहीतर ते नंबर मधून त्यांचे पैसे कापले जातील, याची नोंद घ्या. छोट्याशा आम्हाला आयोजकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्टंप जर नेलेत आपण तर मग ते पैसे तुमच्या नंबर मधून कट केले जातील, नाहीतर मग अंपायरच्या याच्यातून कट करा. चांगले आमचे पंच बघितले आपण. खरं तर पंचांचं काम कठीण आहे, तिथे उभं राहावं लागतं. सगळे संघ त्यांच्याकडे रागाने बघतात. ज्याच्या बाजूने निकाल दिला तो खुश, जाम भारी अंपायर. ज्याच्या विरुद्ध दिला तो त्यांच्याकडे रागाने बघणार. भरपूर अंपायरवर भरपूर आपला पण राग असतो काही संघांना. दशरथ पाटील साहेब तुम्ही स्टंपवर लक्ष ठेवा. हा 23 धावा झाल्यात. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, जे या ठिकाणी पाहुणे बसलेत त्यांना प्रश्न पडलाय की 15 धावा करून दिल्या नाहीत त्या नारपोली संघाला, आणि आता समोर संघ आहे तो वानिवली. आता मात्र जो शरद मुसळे 24 धावा करायच्यात ना, 24 वानिवलीवाले सांगतायत. आणि हेच पाहिजे, हीच जिद्द पाहिजे, हीच ठसन पाहिजे. 24 धावा ते सांगतायत की आम्ही करू. पण आपण यश मालकर याच्याकडे जाऊया. आता यश मालकरचा वेग थोडा जास्त आहे. आपण पण तरुणांना संधी दिली पाहिजे. आता आपण पण किती खुर्च्या अडवायच्या. यश मालकर याच्याकडे जाऊया सेकंड सत्रामध्ये. बघा आमचे मोतीराम जाधव सुद्धा आता आंघोळ करून या मॅच आमचा आनंद घेण्यासाठी आले, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. आंघोळ करून आले त्यांच्या लाईट करून पश्चिमला जायचंय त्यांना. हा मेगा फायनल आपण पाहतोय. आमदार चषक 2025 चा पर्व. दमदार आमदार ट्रॉफी, खूप दिमागदार आयोजन आपण पाहतोय. सर्वांचा आपण कित्येक सातत्याने स्पर्धा आपण पाहतो. 1 वर्ष 2 वर्ष कोणीही स्पर्धा भरवतो, पण सातत्यानं कंटिन्युअसली स्पर्धा भरणं हे कुणाचंही काम नसतं. यावेळेस शुभम मालुसरे पाहिलं, संपूर्ण टीमला करून दाखवलं. दीपक जे मालुसरे असतील, अगदी मेघनाथ जी मालुसरे, तदनंतर आपण पाहिलं सुयोग सौरभ मालुसरे असतील या ठिकाणी, तदनंतर शैलेश महाब्दी, ओमकार महाब्दी, त्यांची सर्वांची. हॅलो 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 फक्त एक सत्र राहिला तो करू. हॅलो 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 हा सोना हॅलो. आता फक्त 2 षटक बास, नंतर डीजे. चला मॅचला सुरुवात होईल. सूर्याचा हुकम या ठिकाणी झाला, म्हणजे आता 6 वाजून झाले 16 मिनिटं. मॅचला सुरुवात करायची आहे वानली टीमला. 24 धावा चॅम्पियन बनायचं असेल तर त्यांच्या समोर दिग्गज रायगड मधील सर्वात ग्रामीण बलाढ्य संघ जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी. पहिलाच बॉल वेगवान, फास्ट अँड फ्युरियस आपण पाहतोय.
आदित्य पाटील नाहीतर ओमकार नाईक यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल वेगवान फेकला. ओमकार नाईकचा ऍक्शन थोडीशी वेगळी. बॉल रिलीज करत असताना हाईट फॅक्टरचा योग्य वापर तो करत असो आणि सातत्यानं. हॅलो यावर स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. यावरचा बॉल टप्पा पला टेक ऑफ केला. सरप्राईज या बॉल वरती जयेश थोरवे मित्र बीट केलं. स्विंग अँड मिस या बॉल वरती. अजून एक डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी असतील 10 आणि करायचा 24 धावसंख्येचा पाठलाग. प्रयत्न करावा लागेल. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. तुम्हाला गोलंदाज कोण आहे ते पाहायचं नाहीये. तुम्ही देखील अगदी एक काल गाजवत आलाय आणि गाजवलाय. जयेश थोरवे यावेळेस परंतु दांडी 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 गोल केला. यस 3 डॉट बॉल. एकही धाव आली नाहीये आणि तिसऱ्या बॉल वरती आली विकेट जयेश थोरवेची. अजून 9 बॉल मध्ये करायचा 24चा पाठलाग. पाठलाग करायचा अजून 9 बॉल मध्ये 24. लगेच दुसरा पाठ पाठवा. मेगा फायनल आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत अजून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. प्रतीक खैरमोडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जयेश थोरवे नाराज असेल स्वतःवरती. शार्प्या भाग कुठे आल्यात आवरा त्यांना. त्या देखील कंटाळल्यात. ते पण मान टाकली तर काय. पण शेवटचे 9 चेंडू आता करायचे 24 धावा. एंटर केलाय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक खैरमोडे टीमचा कॅप्टन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक या बॉलर. यावरचा बॉल सर पाठ फटका केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल वरती येतील शुभम. बॉल वरती एक सिंगल कंप्लीट केल्या. 4थ्या बॉल वरती प्रतिक्रिया संपली. श्री गणेश झाला. शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि करायच्या 23 धावसंख्येचा पाठलाग. शरद मुसले प्रभावित केला. अगदी आजच्या रात्रीमध्ये या खेळाडू शांत संयमी स्वभावाचा खेळाडू पण त्यापासून आक्रमण चढवावं लागेल. शेवटच्या 8 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. बॉल पुन्हा एकदा बीट केला. ओमकार नाईकला केलं सोपं नाही आणि अगदी स्ट्रॉंग बॉलिंग लाईन पर्सनॅलिटी आणि त्यासाठी ओळखली जाते. किती धावा डिफेंड करण्याची ताकद या गोलंदाजामध्ये या बामण डोंगरी टीम मध्ये. खालापूर नगरीत खालापूर तालुक्यात त्यांचा खेळ कमालीचा पाहायला मिळाला. शेवटच्या 7 बॉल करायच्या 23 धावा. 7 चेंडू 23. यावरचा बॉल पुन्हा एकदा अगदी चांगला लाईन वरती आउट ऑफस्टम या बॉल लाईन वरती बॉल फेकला. बीट केला पुन्हा एकदा शरद मुस्लिमला. आता शेवटचे बॉल बाकी असतील 6 करायचे अजूनही 23 धावा. 6 बॉल 23. आव्हान कठीण होऊन बसलं आणि मागच्या मॅच मध्ये अगदी नारपल टीमला सामना गमावा लागला. असं वाटलं सहज पद्धतीने जिंकतील पण अगदी काय गोलंदाजी राहिली ओमकार नाईकची. आता आदित्य पाटील आघाडीचा गोलंदाज आपण पाहत असो नेहमी. ओमकार आदित्य पाटीलला लेग कटर ऑफ कटर हे बॉल आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. शेवटचे 6 बॉल 23 धावा. एकतर्फी मॅच पाहायला मिळेल का अगदी पुन्हा आगमन केलं या मॅच मध्ये. तुमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे अगदी या धावसंख्येचा पाठलाग होणं थोडस कठीण दिसतं. चांगला खेळ वांदल टीमचा देखील राहिला. साई समर्थ माहिरा 11 वाणीवलीवरती यावरचा बॉल वरती बीट केला. टप्पा पडला बॉल रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि अगदी चेंडूने हातभर वलन घेतला. बीट देखील केला आदित्य पाटील. आर्ट ऑफ लेग कटर हा गोलंदाज खर तर आउटस्विंग त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. सहज पद्धतीने फेकतो तो. यावरचा बॉल टॅपिंग क्रिकेट सिंगल कंप्लीट यावच करतील इझिली. परत आता इक्वेशन बनलंय. शेवटचे बॉल बाकी असतील 4 आणि करायच्यात 22 धावा. 4 चेंडू 22. इक्वेशन थोडस कठीण. पाणी आता डोक्याच्या वरून व्हावं लागलंय. 4 मध्ये 22 म्हणजे अगदी कठीण लक्ष. समोर आदित्य पाटील अगदी सोपं नसणार आहे. आदित्य पाटील समोर षटकार ठोकण्यावर शरद मुसले व्यावसायिक खेळाडू आहे.
परंतु 4 मध्ये करायच्यात 22 आता मेगा फायनल. अंतिम क्षणामध्ये ही स्पर्धा पार पडते. बिगेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केला. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस, परंतु पंचाचा वाईटचा इशारा आलाय. दिशा थोडीशी करा. त्या बॉलवरती 3 धावा धावफल करते लागला. शेवटचे 4 बॉल आता करायच्यात 21 धावा. अजून आपण पाहिला शेवटचे 4 चेंडू 21 धावा. अगदी आव्हान कठीण नाही आहे. शरद मुसलेला परंतु वारंवार बीट करतात आदित्य पाटील. अगदी उजव्या हाताच्या बॅटरला लेग कटर याला अगदी आपण पाहतोय ऑफ कटर फेकतात. बॉल फुरलाईनचा उडवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. संदेश गोंधले होते परत यावेळेस कॅच ड्रॉप लॉंग चेस त्याच्यासाठी होता. बॉल ते डबल कंप्लीट झाले. शेवटचे 3 बॉल आता करायचे 19 धावा. 3 षटकार जरी आले तर एका धावसंख्येने सामना जिंकू शकते. स्वामी एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी. यावरचा बॉल व्हायला जाईल. विशाल पाटील सर या ठिकाणी बोलतात. वाईटचा इशारा केला सरांनी. आता 3 चेंडू होता 18. मॅच बनेल का? 3 षटकार ठोकावे लागतील. आपण पाहायला गेलं सनराईज देखील झाला. सूर्योदय आपण पाहतोय. सकाळ झाली आहे. 6 धावा धावफलकावरती आणि यावेळेस आपण 3 चेंडू आता गरज 18 धावसंख्येची. पियुष गायकर 24 लाईव्ह इव्हेंटचे छोटे कलाकार आपण पाहिला. या बॉलवरती बीट झालं. पुन्हा एकदा शेवटच्या 2 बॉल करायचे 18 धावा. औपचारिक मॅच मध्ये बाकी आहे परंतु अमोल पाटील यांचा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. आता प्रणव पाटील अमोल पाटील करता विश्रांती करतात. उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून ओळख आहे. कारण आपण शिकलेली कला आपल्याला कधी उपाशी मारत नसते आणि अमोल पाटील त्याचं जिवंत उदाहरण. परंतु शेवटचे 2 बॉल आता करायचे 18 धावा. खूप मेहनत आहे कॅमेरामॅन. हलक्यातून अप्पर कटचा फटका सिंगल. औपचारिकता मॅच मध्ये बाकी जवळ जवळ विजयाच्या दिशेने वाटचाल केली. स्वामी एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी डंका रायगड मध्ये गाजतोय आणि गाजला. शेवटचा आता 1च बॉल बाकी. औपचारिकता बाकी आणि यावेळेस कमालीचा खेळ. जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी रायगड मधील ग्रामीणची ताकदवर तगडी टीम फायनल मध्ये पोहोचली. आता चॅम्पियन होण्याच्या दिशेने वाटचाल करते. कालपूर तालुक्यामध्ये दबदबा बनवला या टीमनं. रायगड मध्ये ताकद ही टीम आपण पाहतो. यस पंचांकडे अपील पाहिजे. पकडले शेवटच्या बॉलवरती विकेट आणि चॅम्पियन 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 स्वामी एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी ठरल्या आमदार चषकाची चॅम्पियन. प्रथम क्रमांकाची मानकरी टीम. डीजे